इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धामधून आता एक मोठी बातमी समोर येत आहे। परवा इस्रायलने इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांना ठार केलं, मात्र त्यांच्या मृत्यूनंतर अली रजा अराफी यांना उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं होतं। आता याच अराफी यांना सुद्धा इस्रायलने ठार केल्याचा खळबळजनक दावा अमेरिकेनं केला आहे। सगळी माहिती सांगतो, पण त्याआधी आम्हाला नक्की फॉलो करा, कारण अशाच महत्त्वाच्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या NSAने हा दावा केला आहे की इराणचे सर्वोच्च नेते अली रजा अराफी हे सुद्धा हल्ल्यात मारले गेले आहेत। या दाव्यानं संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे। दुसरीकडे इराणने अजून यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र त्यांनी आपली लष्करी ताकद दाखवणारा एक नवा व्हिडिओ शेअर केला आहे। हे युद्ध आता अधिक भीषण होताना दिसत आहे। इराणने इस्रायलच्या न्यूक्लिअर प्लांटवर मोठा धमाका केल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे अमेरिकेचं एक लढाऊ विमान पाडल्याचा दावाही सध्या इराण करत आहे। फ्रेंच युद्धनौकासुद्धा आता इराणच्या दिशेने रवाना झाली आहे। या संघर्षाचा मोठा फटका दुबईसह अनेक खाडी देशांना बसत असून परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे। तुम्हाला काय वाटतं, हे युद्ध जागतिक महायुद्धाकडे झुकतंय का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।